राष्ट्रवादीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत। त्यांच्याविषयीच्या प्रचंड चर्चा एकीकडे सुरू आहेत। ते काय भूमिका घेणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि अशातच फडणवीसांची जी गाडी आहे ताफ्यातली त्याच गाडीमध्ये बसून भुजबळ सुद्धा साताऱ्यातल्या नायगावात दाखल झालेले आहेत। निश्चित ही लक्षात घेण्यासारखी बाब ठरेल। यावेळी फडणवीसांसोबत इतरही मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा प्रतिनिधी साई सावंत यांच्याशी आपण बोलूया। साई, आता मुख्यमंत्र्यांनी आणि सगळ्या मंत्र्यांनी नमन केलेलं आहे मान्यवरांना आणि त्याच्यानंतर आता यापुढे ते निघालेले आहेत। पुढे कशा पद्धतीचा कार्यक्रम असेल, विशेषतः छगन भुजबळ त्यांच्यासोबत एकाच गाडीतून आले त्याच्या सुद्धा आता चर्चा सुरू होती। नक्कीच बरोबर आहे। आता छगन भुजबळ देखील त्यांच्याच गाडीतून आता या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले होते। त्यानंतर आता त्यांचे जे जन्मघर आहे सावित्रीबाई फुले यांचं, त्यांच्या देखील घराची आता पाहणी करणार आहेत। त्याचबरोबर तिथून सभा ठिकाणी जाणार आहेत। मात्र एकंदरीतच आज सातारा जिल्ह्यामध्ये असतील किंवा राज्यामध्ये देखील दोघं एकाच गाडीतून आल्याने चर्चेला वाव मिळत आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नायगावकरांसाठी कोणती घोषणा करणार हे देखील आता गावकऱ्यांचं सातारा जिल्ह्याचं संपूर्ण लक्ष लागून राहिलेलं आहे। आता थोड्याच वेळात इथून ते सभाच्या ठिकाणी जातील आणि त्यानंतर संपूर्ण जनतेला देखील संबोधित करतील। एकंदरीत बघायला गेलं तर संपूर्ण राज्यातील 10 ते 15 मंत्री आता त्यांच्या सोबत आहेत जी। आणि थोड्याच वेळात या कार्यक्रमाला देखील आता सुरुवात होईल। ज्या सभेविषयी तुम्ही आता बोललात साई, या सभेचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे आणि तिथे नेमकं कोण कोण उपस्थित असेल, कशासाठीची ही सभा असेल? नक्कीच आज अभिवादन केल्यानंतर राज्यासाठी या नायगावकरांसाठी देखील एक मोठी घोषणा करण्यात येणार आहे। त्याचबरोबर विविध विकास कामं जी राज्य सरकारच्या माध्यमातून या गावामध्ये करण्यात आलेली होती, सावित्रीबाईंचे स्मारक असेल, शिल्पवृष्टी असेल, याचं देखील आता उद्घाटन देखील भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आणि हे सर्वच मंत्री आता या सभेच्या ठिकाणी देखील पोहोचणार आहेत। आणि त्यानंतर पंकजा मुंडे असतील, छगन भुजबळ असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील यांची देखील भाषणं होणार आहेत आणि त्यानंतर नेमकं काय हे संबोधित करतात हे देखील आपल्याला पाहणं आपल्याला महत्त्वाचं आहे। जी, स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत इतके सगळे मंत्री आज साताऱ्यातल्या नायगावात आलेले आहेत अभिवादन कार्यक्रमासाठी। गावकऱ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत यावर? नक्कीच गावकऱ्यांमध्ये देखील मोठा जल्लोष पाहायला मिळतो, आनंदाचं वातावरण आहे। सकाळपासूनच दिंडी असेल, मिरवणूक असेल, गावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात रांगोळी काढण्यात आलेली होती। त्या स्मारक परिसरात देखील मोठ्या संख्येने नागरिक गावकरी असतील अभिवादन करण्यासाठी आलेले होते आणि आता त्यांच्या एकच अपेक्षा आहेत की आता नेमकी या गावासाठी, या स्मारकासाठी सावित्रीबाई फुलेंच्या या जे घर आहे त्याच्या डागडुजीचं काम असेल त्यासाठी नेमकी काय घोषणा करतात, काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे। आणि दुसरं बाजूला बघायला गेलं तर जो राज्यात आता राष्ट्रवादीचे जे नाराज आमदार आहेत छगन भुजबळ, त्यांच्याबद्दल देखील देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की मी नायगावात जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेईन आणि आमच्या दोघांत चर्चा होईल। त्यामुळे दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली किंवा काय चर्चा होती, नेमकी दोघं एकाच स्टेजवर असणार आहेत, नेमकं काय बोलतायत हे देखील आता पाहणं आपल्याला महत्त्वाचं आहे। अगदी साई, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा, कारण वेळोवेळी तिथले तपशील तुमच्याकडून आम्ही जाणून घेणारच आहोत। सध्या पुन्हा एकदा आपण ही दोन दृश्य प्रेक्षकांना सांगतोय ती म्हणजे साताऱ्यातली आहेत नायगावातली, जिथं मुख्यमंत्री फडणवीस आलेले आहेत महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी। नायगाव हे सावित्रीबाईंचं जन्मगाव आहे आणि तिथे निश्चित आज मोठा उत्साहाचा हा दिवस आहे। नमन केलं जातंय सावित्रीबाईंना आणि स्वतः मुख्यमंत्री हे नायगावात दाखल झाले। त्यांच्यासह इतरही 10 ते 15 त्यांचे सहकारी आहेत आपल्याला पाहायला मिळतात, आमदार आहेत, मंत्री आहेत आणि आता जे जन्मघर आहे त्यांचं सावित्रीबाईंचं त्याची सुद्धा पाहणी ही फडणवीस आणि इतर सगळे मंत्री करतात। आणि यानंतर आता एक सभा सुद्धा घेणार आहेत मुख्यमंत्री, ज्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री तर निश्चित बोलतीलच, पण त्या व्यतिरिक्त पंकजा मुंडे आज भाषण करणार आहेत असं समजतंय। राष्ट्रवादीत नाराज असलेले छगन भुजबळ जे एकाच गाडीतून फडणवीसांसोबत नायगावात दाखल झालेत, मुळात ते या भाषणात मध्ये नेमकं काय बोलतायत हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। मंत्रिपद न दिलं गेलं त्यामुळे प्रचंड नाराज झालेले भुजबळ, अगदी स्पष्टपणे आपली नाराजी बोलून दाखवणारे भुजबळ हे फडणवीसांची भेट घेतल्यानंतर गेले होते परदेशवारीसाठी आणि तिथून आता परतल्यानंतर ते काय भूमिका घेत आहेत याकडे निश्चित सगळ्यांचं लक्ष आहे। आणि आता आज ते नायगावात दाखल झालेले आहेत, फडणवीसांसोबत एकाच गाडीतून इथं आलेले आहेत, त्याच्यामुळे निश्चित दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी। आणि त्यानंतर आता आजच्या सभेत भाषण करताना जर भुजबळ काही भूमिका मांडत असतील तर त्याकडे निश्चित राजकीय वर्तुळाबरोबरच त्यांच्या समर्थकांचं, मतदारसंघातल्या सगळ्या जनतेचं सुद्धा लक्ष असणार आहे।
ही दृश्य सध्या आपण बघतोय. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत इतरही मंत्री आहेत जे घराची पाहणी करतायत. सावित्रीबाईंचं हे घर आहे नायगावातलं. एकीकडे दृश्य आपण बघतोय जिथे कामध्ये येत आहे प्रतिमेला पुतळ्याला अभिवादन केलं गेलं फडणवीसांकडून आणि इतर सगळ्या मंत्र्यांकडून. आणि दुसरी दृश्य आहेत जिथे स्वतः मुख्यमंत्री आणि इतर सगळे मंत्री या घराची पाहणी करतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या साताऱ्यातल्या नायगावात आहेत. इतरही मंत्री त्यांच्यासोबत आहेत. शंभूराज देसाई, पंकजा मुंडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आज सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती आहे आणि त्यानिमित्तानं त्यांचं जन्मगाव असलेल्या नायगावात हे सगळे मंत्री आलेले आहेत. या सगळ्यामध्ये लक्ष वेधून घेतेय ती भुजबळांची उपस्थिती. कारण भुजबळ प्रचंड नाराज आहेत, अशा चर्चा आहेत. ते नेमकी वेगळी भूमिका घेतील का, काय भूमिका घेतील याकडे औत्सुक्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. आणि अशातच फडणवीसांच्याच गाडीत बसून भुजबळ नायगावात दाखल झाल्याचं आपण बघितलं. पुढारी न्यूजवर याची दृश्य आपण बघितली. आणि त्यामुळे आता या दोन नेत्यांमध्ये इथे येत असताना काही चर्चा झाली असेल, कारण ते एकाच गाडीतून आलेत. त्यामुळे जर तेव्हा चर्चा झाली असेल आणि आता या कार्यक्रमानंतर, अभिवादनाच्या कार्यक्रमानंतर जर सभेमध्ये भाषण करताना भुजबळ काही भूमिका मांडत असतील तर ते नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. सावित्रीबाईंच्या जन्मगावात येऊन त्यांना अभिवादन केल्यानंतर त्यांच्या घराची पाहणी केल्यानंतर आता फडणवीस तिथे माध्यमांशी बोलतायत का, इतर मंत्री काय प्रतिक्रिया देतात, भुजबळ विशेषतः काय प्रतिक्रिया देतात पाहावं लागेल. आहे आपण जर पाहिलं तर अजित पवार देखील परदेशात आहेत, मात्र ते या कार्यक्रमाला हजर राहतील असं काल संध्याकाळपर्यंत सांगितलं जात होतं. मात्र अजित पवार आले नाहीत. आता ते आले नाहीत याचं कारण काय, परदेशात असल्यामुळे आले नाहीत. आपण ही दृश्य बघितली. सावित्रीबाईंच्या घराची पाहणी या सगळ्या मंत्र्यांनी अगदी आज जाऊन केली आणि त्यानंतर आता ते पुढे सभास्थळाकडे रवाना होतील. सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम त्यांचं जन्मगाव असलेल्या नायगावात आज आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री आपल्या इतर सहकाऱ्यांसह इथे उपस्थित आहेत. मुख्यमंत्री त्यांच्या बाकी आमदार आणि मंत्र्यांसोबत उपस्थित असले तरी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मात्र अनुपस्थिती ही बाब चर्चेची ठरू शकते. नाराज असलेले छगन भुजबळ इथे फडणवीसांच्याच गाडीत बसून येताना नायगावात आपल्याला दिसले, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र अनुपस्थित आहेत. आता त्यामागे नेमकं काय कारण आहे यावरून सुद्धा चर्चा रंगू शकतात. पुढारी न्यूजच्या माध्यमातून थेट साताऱ्यातल्या नायगावातली म्हणजे सावित्रीबाईंच्या जन्मगावातली ही दृश्य आपण सध्या पाहत आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलं आणि त्यानंतर त्यांच्या घराची सुद्धा पाहणी केली. शिवेंद्रराजे भोसले आहेत, अतुल सावे आहेत, शंभूराज देसाई आहेत, पंकजा मुंडे आहेत, आदिती तटकरे आहेत. या सगळ्या आमदार मंत्र्यांसोबत फडणवीस इथं आलेले आहेत आणि भुजबळांचं त्यांच्यासोबत असणं ही सुद्धा अगदी चर्चेची बाब ठरलेली आहे, कारण एकाच गाडीतून दोघांनी प्रवास केलाय. ही सध्याची नायगावातली दृश्य आपण बघतोय. काही वेळापूर्वी मान्यवरांनी जेव्हा फुले दाम्पत्याच्या पुतळ्याला अभिवादन केलं तेव्हाची दृश्य, तर दुसरीकडे सध्या तिथे मंत्री या परिसरात घराची किंवा इतर परिसराची पाहणी करतात तेव्हाची दृश्य आपण बघतोय. भुजबळ या सगळ्यात काय प्रतिक्रिया देतात याकडे निश्चित विशेष लक्ष सगळ्यांचं आहे. आपल्याला दृश्यांमध्ये, दुसरीकडच्या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात छगन भुजबळ इथं आहेत. यानंतर मुख्यमंत्री आणि इतर सगळे मंत्री हे सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. विशेष सभा या निमित्तानं ते घेतात.
सध्या ही साताऱ्यातल्या नायगावातली दृश्य बघतोय आपण. हॅलो अहो कुणीकडे आहे कुणीकडे आहे साताऱ्यातलं नायगाव हे सावित्रीबाईंचं जन्मगाव आहे आणि त्या ठिकाणी आज विशेष कार्यक्रम आहे. संपूर्ण राज्यभरात खरं तर आज सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त 194व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम ठिकठिकाणी होत आहेत आणि अशातच त्यांचंच जन्मगाव असलेल्या साताऱ्यामध्ये सुद्धा नायगावमध्ये तोच उत्साह पाहायला मिळाला. गावकऱ्यांनी औक्षण करून फडणवीसांचं स्वागत केलं. मुख्यमंत्र्यांसह इतर सगळ्या मंत्र्यांनी अभिवादन केलं फुले दाम्पत्याला आणि त्यानंतर आता त्यांच्या घराची सुद्धा पाहणी केलेली आहे आणि आता अगदी थोड्याच वेळात सभा सुद्धा घेतली जाणार आहे. स्वतः मुख्यमंत्री त्या सभेमध्ये बोलणार आहेत. त्याचबरोबर पंकजा मुंडे आहेत, छगन भुजबळ आहेत जे भाषण करणार आहेत. साताऱ्यातल्या नायगावात आता काय घडतंय हे पाहावं लागेल कारण अभिवादनाचा कार्यक्रम आहे त्यासाठी हे नेते निश्चित इथं आलेले आहेत. मात्र भुजबळांची इथं असलेली उपस्थिती ही राजकीय वर्तुळाच्या दृष्टीनं चर्चेचा विषय ठरते कारण राष्ट्रवादीमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे प्रचंड नाराज होते भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांकडून राज्यभर जी अगदी टोकाची नाराजी व्यक्त झाली त्यानंतर भुजबळ काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि आता फडणवीसांच्याच गाडीतून भुजबळ इथं नायगावात दाखल झाले. आता या दोन नेत्यांमध्ये चर्चा होते का आणि त्यानंतर भुजबळ काही भूमिका मांडतायत का? आज सभेत जर भुजबळ भाषण करत असतील तर त्या भाषणादरम्यान आपली भूमिका भुजबळ स्पष्ट करतायत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि निश्चित पुढारी न्यूजवर आपण साताऱ्यातल्या नायगावात नेमकं काय काय घडतंय ह्याचे अपडेट्स बघणारच आहोत. प्रतिनिधी साई सावंत यांच्याशी आपण बोलूया. साई, अभिवादन तर करून झालेलं आहे मंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं, पण आता हे सगळे मंत्री नेमकी कुठे आहेत? बंद दाराआड चर्चा सुरू आहे असं दृश्य एकंदरीत इथे पाहायला मिळतंय. नक्कीच जी शिल्पवृष्टी आहे स्मारकाच्या समोरच त्याची पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत. मात्र माध्यमांना देखील आता आतमध्ये सोडण्यात आलेलं नाहीये. त्यानंतर त्यांच्या अंतर्गत एक बैठक देखील होणार आहे आणि एक चित्रफित देखील त्या हॉलमध्ये दाखवण्यात येणार आहे देवेंद्र फडणवीस यांना. त्याचबरोबर तेथून ते येथून रवाना होऊन जे सभास्थळ आहे तिथे दाखल होतील आणि तिथून पुढील कार्यक्रम जो विकास कामांचं भूमिपूजन आहे, उद्घाटन आहे, तो कार्यक्रम पार पडून देखील सभेच्या ठिकाणी नागरिकांना संबोधित करतील. ज्या अंतर्गत बैठकीचा उल्लेख केला जाईल त्याच्यामध्ये भुजबळ आणि फडणवीस अशी ही बैठक असणार आहे का? भुजबळ स्वतः आहेतच या बैठकीला, मात्र संपूर्ण मंत्रिमंडळाचे त्यांचे सहकारी देखील त्या बैठकीला आतमध्ये हजर आहेत. तिथे देखील एक स्क्रीन लावलेली आहे, त्यामध्ये चित्रफित देखील त्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर केलेली आहे, ती देखील ते बघणार आहेत. त्यानंतर शक्यता आहे की दोघांमध्ये देखील एक गुप्त अशी बैठक देखील होऊ शकते आणि तिथून मग ते बाहेर पडून देखील सभेच्या ठिकाणी रवाना होतील. साई, सभास्थळ नेमकं कुठे आहे? फडणवीसांची सभा नेमकी कुठे होणार आहे साताऱ्यात? नक्कीच जे आता इथून 1 किलोमीटर गावातूनच 1 किलोमीटर गेल्यावर सभेचं ठिकाण आहे. त्या सभेच्या ठिकाणी देखील मोठा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पंकजा मुंडे यांचे देखील भाषण होणार आहे. त्याचबरोबर छगन भुजबळ देखील नागरिकांना संबोधित करतील. त्यानंतर मग देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होईल. त्यानंतर ते पुण्याच्या दिशेने रवाना होतील. निश्चित. साई, वेळोवेळी नायगावमध्ये काय घडते त्याचे तपशील तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.